धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून आनंद आश्रमातील जनता दरबारच्या धर्तीवर शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैद्य यांनी त्यांच्या सहकार्याने सुरू केलेल्या आनंद जनसंवादमधून शिवसेना आता थेट जनतेच्या दारी पोहोचत आहे. नागरिकांच्या समस्यावर थेट संवादातून तोडगा काढण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या पहिल्याच आनंद जनसंवाद उपक्रमाला महात्मा फुले नगर शिवसेना शाखेत चांगला प्रतिसाद मिळाला. या बैठकीत परिसरातील पाणी टंचाई, जलकुंभ, पार्किंग, वाहतूक कोंडीसह विविध प्रश्न नागरिकांनी मांडले. महात्मा फुले नागरिकांसाठी स्वतंत्र जलकुंभ उभारण्याकरता ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्याची माहिती शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैद्य यांनी दिली. तसेच पुढील आठवड्यात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्याने महात्मा फुले नगरवासियांचा पाणी प्रश्न आता मार्गी लागणार आहे. महात्मा फुले नगर येथील शिवसेना शाखेत शुक्रवारी आनंद जनसंवाद उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यापूर्वी टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट जनतेपर्यंत पोहोचा या दिलेल्या निर्देशानुसार आता हा उपक्रम प्रत्येक शाखेत आणि थेट नागरिकांच्या दारी राबवण्यात येत असल्याचे अशोक वैद्य यांनी सांगितले. शुक्रवारच्या ह्या उपक्रमाला शिवसेना उपनेते अनिता बिर्जे, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते, ज्येष्ठ माजी नगरसेवक दशरथ पालांडे, नगरसेविका शीतल ढमाले, नगरसेवक राकेश शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी पाणीपुरवठ्याची समस्या, वाढती वाहतूक कोंडी, पार्किंगची गैरसोय तसेच इतर नागरिक प्रश्न थेट मांडले. तब्बल 100हून अधिक निवेदने या जनसंवादात प्राप्त झाली. परिसरातील पार्किंगचा प्रश्न सुसंवादातून आणि नियोजनबद्ध पद्धतीने मार्गी लावला जाईल असा विश्वास अशोक वैद्य यांनी व्यक्त केला. तसेच ज्या ज्या शाखांमधून निमंत्रण येईल त्या प्रत्येक शाखेत जाऊन नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. महानगरपालिकेच्या महासभेतील गोंधळावर भाष्य करताना वैद्य म्हणाले, पालिकेत 200 कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. मात्र बजेटच 100 कोटीचे असले तर एवढा भ्रष्टाचार झाला कुठून, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केवळ आरोप करून चालत नाही तर भ्रष्टाचार सिद्धही झाला पाहिजे असे सांगत महासभेपूर्वी सर्वपक्षीय गटनेत्याच्या बैठकीत सविस्तर चर्चा होत असते तरीही सभागृहात गोंधळ घालणे म्हणजे स्वतःला हुशार सिद्ध करण्याचा प्रयत्न असल्याचे उपरोधिक टीका त्यांनी नाव न घेता केली. माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते यांनी आनंद जनसंवाद उपक्रमाचे कौतुक करताना धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमातील जनता दरबाराच्या धर्तीवर हा उपक्रम सुरू झाल्याचे सांगितले. शिवसेनेने आजवर 125हून अधिक जनता दरबार घेतले असून नागरिकांना प्रशासनाकडे वारंवार धाव घेण्याची गरज भासू नये म्हणून शाखा स्तरावरच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. छोट्या समस्यांचे तात्काळ निराकरण तर मोठ्या प्रश्नाबाबत वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे राजेंद्र साप्ते म्हणाले. यावेळी शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक दशरथ पालांडे, नगरसेवक राकेश शिंदे, शीतल ढमाले यांनीही आनंद जनसंवाद उपक्रमामुळे समस्या सुटण्यासह नागरिकांशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळत असल्याचे सांगत माजी महापौर अशोक वैद्य यांचे आभार मानले. स्थानिक नागरिकांनीही ह्या उपक्रमाचे विशेष स्वागत करत समाधान व्यक्त केले. साहेबांच्या ह्याच्याखाली हा राबवला जातो हे तर खूप चांगली गोष्ट आहे की माझं म्हणणं पालांडे साहेबांसारखंच माझंही म्हणणं आहे की प्रत्येक शाखेमध्ये हा जनसंवाद आपला चालू केला पाहिजे की त्याच्यामुळे जनता आणि जे लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये काही अंतरच उरत नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचे जे हे प्रॉब्लेम्स आहेत ते थेट आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त आम्हाला जेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल तेवढे ते करतोच आहे, पण जेवढे राहतील तेवढे आम्ही जास्तीत जास्त करण्याचा म्हणजे पाठपुरावा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. आव्हान तेच करेल की तुमचे जे प्रॉब्लेम आहे ते तुम्ही आवर्जून आम्हाला येऊन सांगा. म्हणजे माझं तर हेच म्हणणं आहे. आणि वरतून जर काही राहिले थोडेफार तर राहणार, सगळे तर नाही सुटणार, पण जेवढे आम्हाला सोडवता येतील तेवढे आम्ही जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आमच्या वाडातून जे कंप्लेंट्स असतात, जे आनंद आश्रममध्ये जाऊन देतात त्याचे मोठ्या प्रमाणात जे कंप्लेंट्स असतात ते तिथपर्यंत गेल्यानंतर जे आमच्यापर्यंत आले तर आम्ही जेवढं प्रयत्न करतो सॉल्व करायचा. ते हा जो उपक्रम आहे हा तो खूपच चांगला उपक्रम घेतलेला आहे की जेणेकरून आम्हाला पण नागरिकांशी संवाद साधता येतो. खूप चांगला प्रोत्साहन आहे. आम्ही तर वारंवार असतोच नागरिकांमध्ये, पण तो जर ते जे आनंद आश्रममधून जे येतात प्रॉब्लेम जे आपण सॉल्व करायला तयारी करतो तर त्यांचा आम्हाला सपोर्ट होतो. त्या गोष्टी सर्व प्रकारच्या समस्या आहेत.
नगरसेवक जे आहेत त्या निमित्ताने जेवढे समस्या आहेत, पाणी आहे, अनधिकृत बांधकाम आहे, अनधिकृत गाड्या आहेत, ट्रॅफिक आहे, ह्या सगळ्याच समस्या आहेत त्यांच्याकडे. त्याच समस्या आहेत मोस्टली जास्त. प्रचार पाहायला मिळतो आनंद जनसंवादला काय सांगतो? धर्मवीर आनंदिगे साहेब यांच्या आनंद आश्रमामध्ये ज्या पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ऐकायला या संपूर्ण ठाण्यातून नव्हे तर महाराष्ट्रातले अनेक लोक येत असत आणि त्याच धर्तीवरती आपले शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रेरणेने आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा हा जनसंवाद हा कार्यक्रम सुरू केला. जवळजवळ 125 या ठिकाणी आमचे जनता दरबार झाले, परंतु नागरिकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये जी मागणी आहे त्यामुळे आता तो आनंद आश्रमातला जो जनसंवाद किंवा जनता दरबार आहे हा नागरिकांच्या दरवाज्यात आपण घ्यावा ही संकल्पना असल्यामुळे आज या ठिकाणी आज महात्मा फुले नगर ही जी शाखा आहे या ठिकाणी हा पहिला कार्यक्रम आयोजित केला आहे. आमचे माजी नगरसेवक, ज्येष्ठ नगरसेवक ढमाले साहेब असतील किंवा आमचे इथले स्थानिक नगरसेवक राकेश शिंदे आहेत, या आमच्या ढमाले ताई आहेत, शीतल ढमाले, आणि या सर्व या जनसंवाद कार्यक्रमाला आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या आदरणीय अनिताई बिर्जे आहेत, माजी महापौर अशोक वैती, मी स्वतः राजेंद्र झापते, आमचे घोलप आणि आमची सर्व या ठिकाणी या आनंद आश्रमच्या त्या ठिकाणी आम्ही जो जनसंवाद कार्यक्रम येतो त्या ठिकाणी आम्ही आलो आहोत. आणि या ठिकाणी आल्यावर बघितलं का नागरिकांच्या समस्या ज्या असतात त्या सर्वच नागरिक काय म्हणजे प्रशासनाकडे किंवा जाऊ शकत नाहीत, परंतु त्यांना एक शाखा एक चांगलं माध्यम असतं आणि शाखेच्या माध्यमातून या समस्या सोडवण्यासाठी आज आपण बघताय की एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक आलेत. काही लहान समस्या असतील, कोणाच्या मोठ्या असतील, कोणाचा जागेचा प्रश्न असतो, कोण एखादा बिल्डर जागा ताब्यात देत नाही, तर कोणाचा पाण्याची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या, वाहतूक समस्या आहेत, नवीन बस सेवा सुरू करायच्या आहेत. आम्ही आल्यावर बघतो की असे नागरिक आपापल्या म्हणजे काही सूचना पण आहेत, शालेय विद्यार्थ्यांच्या आहेत, MPSCला वगैरे बसलेले विद्यार्थी आहेत का ज्या मुलांना म्हणजे वाचण्याचं ते अभ्यासिकेचा वेळ वाढून पाहिजे, असे छोटे मोठे प्रश्न असतात का जे लगेच त्वरित मार्गी लागू शकतात आणि नागरिकांचं समाधान आणि त्यांना मिळणारा आनंद हाच आमचा एक या मागचा उद्देश आहे. आणि मला वाटते हा जो उत्स्फूर्त जो काय प्रतिसाद मिळाला हा त्याचंच एक उदाहरण आहे की या ठाणेकरांना हा जनता दरबार हा अभिप्रेत होता आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी जनता दरबार सुरू केलं आहे. संवाद हा जनतेच्या पर्यंत जावा अशा प्रकारची सूचना सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली आहे आम्हाला. आणि धर्मवीर आनंदिगे साहेबांनी हा जो दरबार होता तो धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या दरबारामध्ये रोज चालू असायचा आणि तीच भावना पुढे नेऊन आम्ही काम करतो आहे. जसं सांगितलं की ह्या ठिकाणी आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हा आज उपक्रम सुरू केला आहे. पहिलाच उपक्रम आहे. शाखेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी शाखेमध्ये कॉल केला जाईल त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. आज ह्या ठिकाणी दशरथ पालांडे आणि त्यांची सर्व टीमनी आज ह्या ठिकाणी आम्हाला बोलवलं गेलं आणि आजच्या ह्या उपक्रमामध्ये राकेश शिंदे आणि आमच्या शीतलताई धमाले हे देखील उपस्थित आहेत. बऱ्याचशा तक्रारी इथे तशा तक्रारी मला वाटत नाही काय आहेत, तर बरीचशी कामं अनिल भोर असतील किंवा बाकीचे मंडळी आहेत, चिंदरकर आहेत, कनसे आहेत किंवा मग शेलार आहेत आणि खास करून राकेश शिंदे आणि ढमाले ताई आहेत, म्हणजे चांगल्या प्रकारचं काम केलं. तशा प्रकारच्या तक्रारी फक्त एक पाण्याचा प्रश्न आहे. त्या संदर्भात जी पाण्याची टाकी संदर्भात देखील बजेट उपलब्ध झालेलं आहे, त्याचं काम देखील लवकरात लवकर पूर्ण होईल आणि मला वाटतं जे नागरिकांचा पाण्याचा प्रश्न आहे ते लवकरात लवकर सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. शिंदे साहेबांनी त्यांना फंड दिला आहे, तसा पाठपुरावा देखील दोन्ही नगरसेवक आज करतायत. त्या ठिकाणी काही अधिकाऱ्याचं सोमवार किंवा मंगळवारी आमची बैठक होणार आहे पाण्या प्रश्नाच्या संदर्भात. काही पार्किंग संदर्भात आहे, पार्किंग संदर्भात देखील काम चालू आहे. ज्या ठिकाणी पहिला सूचना करणे नागरिकांना की ह्या ठिकाणी अशा ठिकाणी पार्किंग करू नये जेणेकरून नागरिकांना किंवा इतर लोकांना त्रास होईल. जर ही सूचना ऐकली नाही तर ऑनलाईन पद्धतीने त्यांचा फोटो काढून त्यांच्यावर कारवाईचा जो काही रितसर कारवाई आहे ती ट्रॅफिक कंट्रोल असेल किंवा महापालिका हे करणार आहे. तर सर्वांना देखील तुमच्या माध्यमातून देखील विनंती आहे की आपण जी काय पार्किंग कराल ती लोकांना कुठेही अडचण निर्माण हो ह्या दृष्टीने पार्किंग करावी. बाकी काही सूचना जसं थापते साहेबांनी सांगितले तर मला तर वाटतं सर्व टीम शिवसेनेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे काम करत आहेत. राकेश शिंदे असतील किंवा ढमालेताई त्यांनी देखील शाखेमध्ये आठवड्यातून एकदा बसण्याचं मान्य केलेलं आहे आणि ह्या छोट्या छोट्या तक्रार आहेत ह्या जसं पहिला पण बसायचे पण एकदम सक्षमतेने अजूनही चांगल्या प्रकारे कराव्यात. जसं टेंबी नाक्यावर आपण जे काही प्रश्न येतात त्यांच्या आज देखील आम्ही त्यांच्याकडे काही
त्यांच्या विभागातले प्रश्न असेल तर त्यांच्यापर्यंत पाठवतो आणि ती कामं लोकांची होत आहेत. एक आनंद आहे चांगला की बिर्जे वहिनी देखील आज आपण ह्या कार्यक्रमात आमच्या प्रमुख आहेत, उपनेते आहेत शिवसेनेच्या, ते देखील चांगल्या प्रकारे काम करतात. दिघे साहेबांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे, त्यांचा देखील आम्हाला फार अनुभव आम्हाला ह्या काम करताना मिळतो आहे. नक्की भविष्यामध्ये अजूनही चांगल्या प्रकारे लोकांच्या सुखसुविधा असतील त्यामध्ये आम्ही नक्की काम करू. दोन्ही नगरसेवक ह्या विभागासाठी, इतरही काय नगरसेवक ते तत्परतेने काम करतील आणि आम्ही ज्या ज्या काही सूचना त्यांच्यापर्यंत पाठवतो त्या सूचनेचा आदर करून ते काम नागरिकांना करून देत आहेत. साहेब, आज महात्मा फुले नगर येथे सुरुवात झालेली आहे या जनसंवाद उपक्रमाला. येणाऱ्या काळात आता ठाण्यामध्ये आपण कशा पद्धतीचं उपक्रम करणार? नाही, जसं मगाशी सांगितलं की ठाण्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शाखेच्या माध्यमातून आम्हाला कॉल केला जाईल त्या ठिकाणी आम्ही जरूर त्या ठिकाणी जाऊ. नाही तर मग आम्हीच जातो आणि तिकडे आपण पाहिलंच की आता चांगल्या प्रकारचं लोकांचं त्या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला आहे. तर ज्या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून सांगितलं जाईल किंवा शाखेच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा जनसंवाद आपल्या नागरिकांचा जनसंवाद त्यांच्या दारी कसा घेऊन जाता येईल ते आम्ही नक्की प्रयत्न करू. साहेब, खरं तर महायुती आहे, पण ज्यावेळी महासभेत गदारोळ नेहमी पाहायला मिळतो, दोन गटात वाद होताना सातत्यानं पाहायला मिळतात, कसं बघता येईल? नाही, थोडंसं मला तर वाटतं हा जो वाद आहे तो समंजसपणाने समजून घेणं गरजेचं आहे. समोरच्याचा प्रश्न काय, त्याला उत्तर काय दिलं आहे. नाहीतर भ्रष्टाचार झाला आहे 200 कोटीचा, पण ते बजेटच आहे 100 कोटीचं, 200 कोटीचा भ्रष्टाचार होणार कुठून? अशा प्रकारच्या ज्या काही त्या लोकांच्या मागणी आहेत चुकीचं आहे. ठीक आहे, भ्रष्टाचार होत असेल तर तुम्ही सिद्ध करून दाखवायला पाहिजे. तो भ्रष्टाचार कितीचा हा देखील, आणि त्याचं काम झालेलं आहे ते काम झालं आहे की नाही हे पाहायला पाहिजे. ते काम क्वालिटी वाईज नाही झाले की नाही हे बघायला पाहिजे. आणि हे करत असताना जसे गटनेत्यांची बैठक होते त्या ठिकाणी आपण सांगितलं जातं की गटनेत्याच्या बैठकीत ज्या ज्या प्रकारच्या चर्चा होतात ते महासभेला बंधनकारक असतात. पण महासभेत जाऊन काहीतरी वेगळी चर्चा करायची आणि मी काहीतरी जास्त बोलतोय किंवा जास्त हुशार आहे अशा प्रकारचं कोणी करू नये. शेवटी संघटना शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी की कोण असेल, तर आपण जेव्हा वक्तव्य करतो तर आपल्या पक्षाचं तिथे जे काही मान सन्मान आहे तो कमी होतो.